पुष्पदन्त उवाच महिं न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मार्दीनामपि तदवन्नास्त्वयि गिरः अथा वाच्यः सर्वं स्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः। नमस्कार मंडळी, ऋतू आहे मंदाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मंडळी, आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण शिवमहिम्न स्तोत्राचा पहिला जो श्लोक आहे तो इथे म्हटलेला आहे। कारण शिवमहिम्न हे पुष्पदंत ऋषींनी जे रचलेलं स्तोत्र आहे त्याच्या 1 ते 28 श्लोकांपर्यंत शिखरिणी वृत्त आलेलं आहे। म्हणजे शिखरिणी वृत्ताचा उल्लेख हा अगदी फार पूर्वीपासून पुरातन काळापासून केला जातो। संस्कृत वाङ्मयात, तसेच संस्कृत प्रचुर वाङ्मयात आणि आधुनिक आपल्या ज्या मराठी कविता आहेत त्यामध्ये सुद्धा शिखरिणी वृत्ताचा सरळ हस्ताने प्रयोग केलेला, उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर मंडळी, शिखरिणी म्हणजे सुंदर स्त्री आणि एखाद्या सुंदर स्त्रीचं जसं वर्णन करावं तितकं थोडं, तसंच शिखरिणी या वृत्ताचं आहे। अनेक अनुप्रासात्मक रचना आपल्याला या शिखरिणी वृत्तामध्ये पाहायला मिळतात। तर आजचं अक्षरवृत्त जे आहे ते आहे शिखरिणी। त्याचे जे गण आहेत ते आहेत यम नस भलगा। यम नस भलग। यम नस भ 5 त्रिक 15 आणि 2 17 अक्षरसंख्या आहे 17। यती 6व्या आणि 11व्या अक्षरावर। संस्कृत वाङ्मयात काही ठिकाणी 12व्या अक्षरावर सुद्धा यती येतो। यती हा त्याच्या मीटरप्रमाणे कधी कधी बदलू शकतो। तर यामध्ये सर्वसाधारण मराठीमध्ये ज्या आपल्या कविता रचल्या त्यामध्ये 6व्या आणि 11व्या अक्षरावर यती येतो। आता याचं उदाहरण आपल्या नेहमीप्रमाणे आपण काय करतो तर एक उदाहरण घेतो आणि त्याचे त्या ओळीतील अक्षरांचे 3-3 अक्षरांचा एक गट आपण पाडतो अक्षर गणवृत्ताने। त्याआधी आपल्याला काय आवश्यक असतं महत्त्वाचं तर आपलं सूत्र यमाता राज भानस लगा ते आपल्याला आधीच लिहून घ्यायचं आहे किंवा आपल्या डोळ्यासमोर ते असलं पाहिजे। आणि मग आपण काय करायचं, गण पाडायचे। नेहमीपणे गण पाडतो आपण। तुम्हाला हे उदाहरण सांगतो काय आहे बरं का। तया वृत्ता देती विबुध जनसंज्ञा शिखरिणी जया मध्ये येती यमनस भलागा गणगणी। म्हणजे या वृत्ताचंच लक्षण काय आहे ते या 2 ओळींमध्ये सांगितलेलं आहे। तर 3-3 अक्षरांचे आपण गट पाडून घेतलेले आहेत। तर तया वृ लघु गुरु गुरु। आता वृला गुरु का दिला आहे कारण वृत्ता त्या ताचा जोर जो आहे, आघात जो आहे या वृवर येत असल्यामुळे तिथे आपण काय केलं आहे त्याला गुरु म्हटलेलं आहे। मग आपल्याला माहिती आहे लघु गुरु गुरु काय होतं बघा। लघु गुरु यमाता राज, यमाता यमाता म्हणून य। ता देती सर्व गुरु, मातारा हां म्हणून म। विबुध विबुध लघु 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 म्हणून काय येणार न स ल म्हणून न आला। त्यानंतर आहे जनसंज्ञा म्हणून जनसं लघु लघु गुरु म्हणजेच काय आला लघु गुरु गुरु म्हणजे काय आलं बघा स लगा, हो की नाही आलं स। ज्ञा शिख ज्ञा गुरु शी लघु ख लघु म्हणून काय आलं भानस म्हणून भ। आणि लघु आणि गुरु हे स्वतंत्र अक्षर आहेत म्हणून ते ल आणि ग असं आपण देतो तिथे। तसंच कालच्या ओळीसुद्धा दुसऱ्या ओळीसुद्धा जया म लघु गुरु गुरु म्हणून य। ध्येय येती गुरु 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 म्हणून म। य म न लघु लघु लघु। स भला लघु लघु गुरु म्हणून स। गा गण गुरु लघु लघु म्हणून भ आणि गणी म्हणून ल आणि ग। तर अशा प्रकारे हे जे शिखरिणी वृत्त आहे ते अतिशय प्रसिद्ध असं वृत्त आहे। याचे गण कसे पाडायचे हे आपल्याला लक्षात आलं असेल आणि आपणही या वृत्तामध्ये एखादी रचना जरूर करू शकाल याची मला खात्री आहे। तर वामन पंडितांनी दमयंती स्वयंवरामध्ये या वृत्ताचा वापर केलेला आहे। तर शिखरिणी वृत्ताचा तर त्यातलं एक उदाहरण तुम्हाला छोटंसं ऐकवतो। विसावा हे काही उडुनी लवलाही परतला नृपाळाचे स्कंधी बसुनी मणिबंधी उतरला
म्हणे हंस क्षोणीपतीस तुझ कोणी समनसे, दयेचाही केवा तुझ जवळी देवा बहुवसे. किती छान रचना आहे की नाही. अशा छान छान रचना तुम्ही सुद्धा करू शकता. पण त्याआधी महत्त्वाचं म्हणजे आपला हा व्हिडिओ, हे चॅनल, हे तुम्हाला आवडतंच, तुम्ही यावर भरपूर प्रेम करतच असता. आजही महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करायला अजिबात विसरू नका आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.